आपल्याला दिसायला लागलेलं आहे. आज डस्ट स्टॉर्म, त्याच्यानंतर पाऊस अवकाळी मुंबईत पडलेला पहिल्यांदा असंच, आणि भयानक प्रकार आहे जगभरात आपण पाहतोय. आणि अजूनही राजकीय पक्ष म्हणून जास्ती कोणी बघायला तयार नाही आहे. हो, 100पेक्षा अधिक नागरिक अडकले, तर एक पार्किंग लॉट देखील कोसळलेला आहे. कसं पाहताय सगळं? नाही, दुर्दैवी आहे. मला वाटतं त्याच्यावर चौकशी झालीच पाहिजे. पण आत्ता पहिलं प्राथमिक आपलं हे असायला पाहिजे की ते जे लोक आहेत त्यांना तिथून नीट काढणं आणि उपचार होणं लगेच. संजय राऊत साहेबांनी एक व्हिडिओ ट्विट केला होता. मुख्यमंत्री नाशिकमध्ये घटना पाहिजे, मुख्यमंत्री बॅगा घेऊन उतरलेत. हो, 9 बॅगा जड बॅगा होत्या. हो. नेमकं काय प्रकार? आणि कोणीतरी बोलले 2 तासासाठीच गेलेत. तर 9 बॅगा 2 तासासाठी कोणी जातं की किती तासासाठी? 9 बॅगा त्या वजनदार बॅग आहेत. बरं, ऑफिसर्सनं ते न्यायला सांगितलं हेलिकॉप्टरमधून, ज्या काही जेवढ्या बॅगा असतील, पण वजनदार बॅगा दिसतात. तर हे नक्की काय आहे? इलेक्शन कमिशन काही सांगणार आहे की नाही सांगणार आहे? फडणवीसांनी एक इंटरव्ह्यू देताना सांगितलं की एकनाथ शिंदे हे निष्ठावान शिवसैनिक होते. नाही, बघा, त्यांच्याकडे ना फडणवीसजींकडे लक्ष देण्यापेक्षा फडणवीसजींनी मुद्द्याचं बोलावं. महाराष्ट्रात बेरोजगारी का वाढत चाललेली आहे, शेतकरी आत्महत्या का वाढत चाललेल्या आहेत, महिलांवर अत्याचार का वाढत चालले आहेत, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे हाल गेल्या 2-2.5 वर्षात भाजपने केलेले आहेत महाराष्ट्राचे आणि मुंबईचे, त्याच्यावर बोलावं. आपल्याला वेगळ्या वेगळ्या गोष्टी सांगून ते भरकटवण्याचा प्रयत्न करतात, पण मुद्द्याचं बोलत नाही आहेत. भाजपचं अपयश आणि 10 वर्षात महाराष्ट्राचे जे हाल करून ठेवलेत त्यांनी भाजपाने, त्याच्यावर बोलावं. सर, एका चॅनलला प्रकाश आंबेडकरांनी मुलाखत दिली आहे. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की मग मोदींना शरण गेली. मला वाटतं मी उत्तर देणार नाही. महत्त्वाची गोष्ट हीच आहे, आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानासाठी लढत आहोत आणि स्पष्टपणे आणि ताकदीने लढत. ताज्या बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.